सर्वांचे स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे चैत्री पौर्णिमा, म्हणजेच उद्या अजून हनुमान जयंती देखील आहे, कारण या दिवशी हनुमानाचा जन्म झालेला आहे। चैत्र पौर्णिमा ही नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा आहे। तशीच चैत्री पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते। नवीन वर्ष सुरू होताच चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र देखील साजरे झालेले आहे। हे नववर्षाला सुरुवात गुढीपाडव्यापासून झालेली असून रामनवमी झालेली आहे आणि अर्थातच रामनवमीनंतर हनुमान जयंती देखील याच महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते। पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। अनेक जण व्रत करून उपवास करून चंद्रदेवताची पूजा देखील करतात, विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा देखील करतात आणि त्यामुळेच घरामध्ये पैशाची कमतरता जाणवत नाही, सुख समृद्धी येते आणि त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव घरात कायम टिकून राहतो। या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व आहे। या दिवशी बरेच भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला जातात। असे केल्याने प्राप्ती होते असे सांगितले गेले आहे। तसेच आपल्या आयुष्यात काही अडचणी असतील, काही दोष असतील, ते सर्व दोष यामुळे निघून जातात। हा दिवस खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच तुम्हाला त्याचे फळ लवकरात लवकर मिळते। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। उपाय कधी करायचा, कोणत्या वेळेत करायचा, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पुढे दिलेली आहे। उद्या शनिवार चैत्र पौर्णिमा आणि याच दिवशी आहे हनुमान जयंती। हनुमानाचा जन्म या दिवशी झालेला आहे। काहीच नाही केले तरी पण चालेल, पण या दिवशी अत्यंत प्रभावी एका नारळाचा उपाय नक्की करा। अत्यंत प्रभावी उपाय आहे। सर्व कामात यश मिळेल। 24 तासाच्या आत घरातील कोणतेही नजरदोष असतील आणि त्याचबरोबर इडापिडा दूर होईल, आर्थिक संपत्तीमध्ये वाढ होईल आणि घरातील नकारात्मकता दूर होईल। संपूर्ण गोष्टीवर महत्त्वाचं म्हणजे हे श्रीफळ म्हणजेच नारळ। या नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूयात। हा जो उपाय आहे तो तुम्ही उद्या शनिवारी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकतात। जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेत तुम्ही हा उपाय करायचा आहे। पासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता। उपाय रात्री 12 वाजेपर्यंत केला तरीही चालेल। पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीही जाणवणार नाही। त्याचबरोबर घरातील इडापिडा दूर होईल, भांडण तंटा दूर होईल, नजरदोष असेल, कोणाची वाईट नजर आपल्याला लागलेली असेल तर ती देखील यामुळे नष्ट होईल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि तुम्हाला भरभराट सर्व कामांमध्ये प्रगती होईल। त्या नारळाला खूप महत्त्व आहे। नारळाला श्रीफळ देखील म्हणतात, जे दैवी आशीर्वादाचे, सुखाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। नारळ हा इतका पवित्र मानला जातो की कोणतेही धार्मिक काम असो त्यामध्ये नारळाशिवाय ते काम पूर्णत्वाला येत नाही। प्रत्येक धार्मिक विधीमध्ये नारळ वापरला जातो आणि म्हणूनच नारळ हा लक्ष्मी देवीचे देखील प्रतीक मानले जाते। हा ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचे प्रतिनिधित्व करतो असे म्हणतात। धार्मिक मान्यतेनुसार या नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे देखील संबोधले जाते, कारण नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग हा धार्मिक विधीमध्ये वापरला जातो। असे म्हणतात की भगवान विष्णूने जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतला होता त्यावेळेस नारळाचे झाड लक्ष्मी आणि सोबत आणले होते। नारळाला विशेष असे महत्त्व आहे। नारळावर असलेल्या 3 डोळ्यांची तुलना ही भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते आणि म्हणूनच नारळ हा धार्मिक विधी, यज्ञ, हवन आणि बऱ्याच अशा शुभ कार्यामध्ये वापरला जातो। आपण जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी नारळासंबंधित काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय करतो तेव्हा साक्षात देवी लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते। पौर्णिमा ही तिथी दर महिन्यात येत असते। चैत्र पौर्णिमा ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते। दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूंबरोबरच हनुमानजीची देखील पूजा केली जाते, कारण हनुमानाचा जन्म याच दिवशी चैत्र पौर्णिमेला झालेला आहे।
देवतांची मनोभावे पूजा करावी, कारण असे सांगितले जाते की या दिवशी पृथ्वीवर हे देवता भ्रमण करत असतात. म्हणूनच त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला गेला आहे. फळाचा प्रभावी उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. प्रत्येक पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे, त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि फलदायी मानला गेलेला आहे. तुम्हाला नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणींना सामोरे जावं लागत असेल, पैसा टिकत नसेल, कामामध्ये भरभराट होत नसेल, उद्योग व्यवसायात नोकरीत अडचणी येत असतील, घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल, कष्ट आणि मेहनत करून हवा तेवढा पैसा मिळत नसेल, कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये हे स्थिर नाही आहे. त्यामुळे तुम्ही हे उपाय करून माता लक्ष्मीला खुश करू शकता. मध्ये पैसा असणेच हे माता लक्ष्मी स्थिर राहण्याचे लक्षण नाही आहे, तर त्याचबरोबर घरामध्ये आनंद, सुख, समाधान, शांतता असायला हवी. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सहजच स्थिर राहते आणि तुम्हाला सुख समृद्धीचे आशीर्वाद देते. प्रेम, एकोपा असणे खूप महत्त्वाचे आहे. घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा असणे खूप महत्त्वाचे आहे. अशा ठिकाणीच नेहमी लक्ष्मी नांदत असते. जेव्हा अशा प्रकारचे वातावरण आपल्या घरामध्ये असते तेव्हा अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते. घरावर काही गोष्टी खूप मोठा परिणाम करत असतात. त्यामुळेच पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही. म्हणूनच उद्या वार शनिवार पौर्णिमेच्या दिवशी एकच उपाय करायचा आहे. उपाय करण्यापूर्वी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे. पाण्याने आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकायचे आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे उत्तम मानले जाते, पण प्रत्येकाला तसे शक्य नसल्यामुळे तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करू शकता. तर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या घरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे. कुलदैवत, कुलदेवी असेल तर देवीच्या टाकावर तुम्हाला कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करून घेऊ शकता. त्यानंतर धूप दीप दाखवून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर हा उपाय तुम्हाला दिवसभरात कधीही करायचा आहे. एक लक्षात ठेवा, हा उपाय दिवसभरात कधीही करताना तुम्हाला देवासमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे. करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. पाणी असलेला नारळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तो नारळ याआधी पूजेमध्ये वापरलेला नसावा. नवीन नारळ आणायचे आहे व ते घ्यायचे आहे. एक नवीन लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे. प्रथम तुम्हाला देवासमोर लाल रंगाचा हा कपडा ठेवायचा आहे. नारळावर तुम्हाला कुंकुमाने स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिकमधील 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन ह्या योग्यरित्या आल्याच पाहिजे. त्यानंतर हा नारळ आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे. नारळाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत. दीप दाखवून नमस्कार करायचा आहे व त्यानंतर उजव्या हाताचा स्पर्श त्या नारळाला करायचा आहे. नंतर गायत्री मंत्राचे तुम्हाला 108 वेळा पठण करायचे आहे. नंतर 1 वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचे आहे. त्यानंतर हा नारळ तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे. मनोभावे नमस्कार करून दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचे आहे. माता लक्ष्मीने तुम्हाला आशीर्वाद द्यावे, वर्षभर तुमच्या कुटुंबाची भरभराट व्हावी, सर्व आर्थिक समस्या दूर व्हाव्यात, पैशांची चणचण भासू नये, पैशांची भरभराट व्हावी, त्याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये यश मिळावे, घरात आलेला पैसा टिकून राहावा. यासाठी तुम्हाला लक्ष्मी देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हा नारळ घेऊन मला घराच्या मुख्य दरवाजावर बांधायचा आहे. तुम्ही घराच्या बाहेरील बाजूस बांधला तरी चालतो किंवा आतील बाजूस बांधला तरी चालतो. घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच घरामध्ये लक्ष्मी, अवलक्ष्मी, नकारात्मकता, सकारात्मकता असते. परंतु जेव्हा आपण अशा प्रकारे मुख्य दरवाजावर नारळ बांधू त्यामुळे आपल्या घरामध्ये दूरपर्यंत अवलक्ष्मी येतच नाही आणि लक्ष्मीचा वास नेहमी राहतो. लक्ष्मी घराकडे आकर्षित होते. लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये चहूबाजूने धनसंपत्तीची वाढ होत राहते.
नजर दोष इडापिडा दूर होते। जर तुम्हाला हा नारळ घराच्या मुख्य दरवाजावर बांधणे शक्य नसेल तर तुम्ही घराच्या तिजोरीमध्ये हा नारळ ठेवू शकता। किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तुम्ही त्या ठिकाणी हा नारळ बांधू शकता। तुमचे कोणते महत्त्वाचे कामे होत नसतील, आयुष्यामध्ये अडचणी येत असतील, त्यासाठी ते कामामध्ये अपयश असेल, शत्रूंचा त्रास होत असेल तर त्यासाठी तुम्हाला समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे, थोडीशी खडी साखर घ्यायची आहे, तर मूठभर तुम्हाला काळे उडीद घ्यायचे आहेत आणि सोबतच चमेलीचं तेल घ्यायचं असेल, चमेलीचं तेल नसेल तर साधं तेल घ्यायचं आहे। सर्व वस्तू घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे जाऊन या संपूर्ण वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। तेल जे आहे ते तिथे पेटत असणाऱ्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे। तिथे बसून तुम्हाला 3 वेळा हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे किंवा श्रवण करू शकता आणि दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी सांगून त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे हनुमान हे देवता सर्व संकट अडचणी दूर करतात। अशा प्रकारे मनोभावे त्यांना हे नारळ अर्पण केल्यामुळे त्यांचा आपल्याला निश्चितच आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात। लक्षात ठेवा, हा नारळ फोडायचा नाहीये, फक्त तिथे जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी घरामध्ये कर्पूर होम देखील करायचा आहे। आपण प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला करत असतो। वरती तुम्हाला 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करून नवर्ण मंत्राचा पठण करायचा आहे किंवा जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे। जेव्हा या प्रकारे कर्पूर होम आपण आपल्या घरामध्ये करतो त्यामुळे घराला लागलेले कोणतेही दोष, नजर दोष, इडापिडा दूर होते, घरातील वादविवाद कमी होतात, लक्ष्मी देखील काढता पाय घेते व घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो व अखंड टिकून राहते। नारळावर तुम्ही कापराच्या वड्या जाळलेल्या आहेत, तो नारळ घ्यायचा आहे आणि तो तसाच तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये ठेवून देऊ शकता आणि पुढे येणाऱ्या अमावस्या किंवा पौर्णिमेला त्याच नारळाच्या वर तुम्ही कापराच्या वड्या ठेवून तुम्ही हा उपाय परत करू शकता किंवा तो नारळ तुम्ही विसर्जित केला, पुरून टाकला तरीही चालेल। तुम्हाला सोपे पण प्रभावी नारळाचे उपाय या दिवशी करायचे आहेत। सोपे प्रभावी उपाय आवडले असतील तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।